नमस्कार मित्र. एन-जी-ओ मॅनेजमेंट या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दानपेटी रजिस्टर म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. दानपेटी रजिस्टर म्हणजे काय? म्हणजे असं एक तुमचं न्यास आहे, जे देवस्थान आहे आणि ते नोंदणीकृत आहे. तिथं दानपेटी ठेवल्या जाते. मग ह्या दानपेटी बद्दलचं हे रजिस्टर आहे. तर हे रजिस्टर काय म्हणतं? कोणत्या नोंदी त्याच्यात आल्या पाहिजे, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. दानपेटीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या कानावर आलेल्या असतील, की दानपेटी उघडण्याबद्दल काही तक्रारी येतात. मग या तक्रारी वगैरे होऊ नये, तर त्याच्यात संबंधित विश्वस्तांनी काय काळजी घेतली पाहिजे? मित्रांनो, दानपेटी उघडण्यासाठी जेव्हा दानपेटी उघडायची आहे, तर दानपेटी उघडायच्या आधी विश्वस्तांनी एक कार्यकारी मंडळाचा त्यांचा ठराव घेणं आवश्यक आहे आणि त्या ठरावामध्ये ती दानपेटी उघडून त्याच्यातला जो काही दान आलेला आहे दानपेटीमध्ये, तर त्याचा विनियोग तुम्हाला काय करायचा आहे, तर तो तुम्ही त्या ठरावामध्ये लिहिणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे काय दानपेटीतलं जे दान आहे, तर ते दानपेटी उघडल्यानंतर सर्व दान जे आहे, ते बँकेमध्ये जमा करणं आवश्यक आहे. पण काही वेळेस काय होतं, ते जे दान आहे, त्या दानाचा विनियोग जर तुमच्याकडे ठरावामध्ये जर लिहिला असेल, कोणत्या उद्देशासाठी ते दान वापरायचं, तर विश्वस्त त्याप्रमाणे ते वापरू शकतात. परंतु दानपेटी उघडताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, की त्याचा मग तुम्ही आधी ठराव घेणं गरजेचं आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर तुम्हाला दानपेटी उघड उघडताना उघडणं झाल्यानंतर तिथं लगेच पंचनामा करणं गरजेचं आहे. मग तिथं पंच कोण राहणार आहेत? तर विश्वस्तांपैकी दोघं 2 विश्वस्त हजर राहणं आवश्यक आहे आणि गावातील 2 व्यक्ती तिथं हजर राहणं आवश्यक आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मग ह्या दानपेटीतली किती रक्कम निघाली, कोणत्या-कोणत्या प्रकारच्या दान वस्तू मिळाल्या, म्हणजे काही वस्तू स्वरूपात दान असेल आणि तो पैशाच्या स्वरूपात असेल, तर एकूण किती आहे? तर याचा सगळं हिशोब जो आहे तो आपल्याला पंचनाम्यामध्ये लिहायचा आहे, की कोणत्या प्रकारच्या दान वस्तू आलेल्या आहेत, दान वस्तूची संख्या किती आहे आणि त्याचं वजन किती आहे, हे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायच्या आहे. म्हणून दानपेटी उघडताना काय गोष्टी करायला पाहिजे, की तो आधी ठराव मंजूर करून घ्यायचा आणि पंचासमक्ष पंचनामा करणं आवश्यक आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग ज्या दिवशी आपण ही दानपेटी उघडली, तर त्याची जी नोंद आहे, तर ती आपल्याला दानपेटी रजिस्टरमध्ये घेणं आवश्यक आहे. आणि हे दानपेटी रजिस्टर जे आहे, तर जे देवस्थान आहेत, तर त्या देवस्थाननी रेकॉर्ड मेंटेन करणं आवश्यक आहे मित्रांनो. जोपर्यंत वाद नाही, काही अडचण नाही. परंतु तिथे वाद होतात, असतात, तर तिथे ह्या गोष्टीची म्हणजे गांभीर्याने दखल घेणं आवश्यक आहे. म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती देण्यात येत आहे, की दानपेटी आणि तिचं महत्त्व काय? आणि दानपेटी आणि दानपेटीचं रजिस्टर काय असतं, हे रजिस्टर विश्वस्तांनी मे मेंटेन करणं किती आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा उद्देश आहे, की विश्वस्ताकडून अशा चुका होऊ नये. आणि मित्रांनो, या प्रकारचे आणखी व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, तर आमच्या एन मॅनेजमेंट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.